त्यावेळेला एक मोठी बातमी येते. शनिदेवाच्या अभिषेकासाठी भेसळयुक्त तेलाची विक्री केल्याची शक्यता आहे. शनी शिंगणापुरात भेसळयुक्त तेलाची विक्री होत असल्याची तक्रार आलेली आहे. या भेसळयुक्त तेलामुळे शनिदेवाची शिळा ही खराब होत असल्याची भीती देखील वांढेकर यांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रीय श्रीराम संघानं शनी देवस्थानाला हे निवेदन दिलेलं आहे. शनिदेवाच्या अभिषेकासाठी भेसळयुक्त तेलाची विक्री होत असल्याची तक्रार आलेली आहे. आम्ही 2 दिवसापूर्वी शनेश्वर देवस्थानचे कार्यकारी अधिकारी अतुलजी चोरमारे यांना भेटलो होतो व निवेदनाद्वारे त्यांना आम्ही सांगितलंय की शनी मंदिर परिसरामध्ये डुप्लिकेट तेलाचा दुकानदार हा धंदा मांडून बसले. तिळाचं तेल सांगून डुप्लिकेट केमिकल युक्त तेल हे शनी महाराजांच्या मूर्तीवर जाते. सरसोचं तेल ओरिजिनल सांगून डुप्लिकेट तेल हे शनिदेवाच्या मूर्तीवर जाते. शनिदेवाची मूर्ती ही स्वयंभू आहे, स्वतः शनिदेव आहे आणि ह्या डुप्लिकेट तेलमुळे मूर्तीची झीज होऊ शकते. साधारणतः 2025 मध्ये पूर्वविश्वस्त काळामध्ये सुद्धा असा प्रकार निदर्शनास आलेला होता. तेव्हा काही विशिष्ट ब्रँडचंच तेल विक्री केलं जावं किंवा प्युअर तेल विक्री केलं जावं असा त्यावेळेस प्रयत्न करण्यात आलेला होता. त्याच धर्तीवरती आपण यावेळेस सुद्धा यापूर्वीच अन्न व औषध प्रशासन विभाग यांना आपण कळवलेलं आहे. आपल्या स्तरावरून या संदर्भामध्ये आपण पुढची जी तपासणी आहे तो करण्याचा निर्णय घेतलेला आहे. भविष्यामध्ये आम्ही ह्या सगळ्या बाबी तपासणार आहोत आणि ज्या ठिकाणी आपल्याला भेसळयुक्त तेल आढळून येईल ते आपण बंद करण्याचा प्रयत्न करतो.